स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण सीईटी सेलच्या रजिस्ट्रेशनची वाट बघत होता आणि तो दिवस आलेला आहे. आजपासून सीईटी सेलने इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला घाई करायची नाहीये. ते पूर्ण मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. कसे काही डेट्स आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. प्लस काही सीईटी सेलने इम्पॉर्टंट अपडेट्स दिलेले आहेत ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. किती फीस तुम्हाला लागणार आहे हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर या पूर्ण गोष्टींवर आपल्याला आजचा व्हिडिओ डिस्कस करायचा आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपले लवकरच 100K तर कंप्लीट होणारच आहेत. मे बी आज उद्यामध्ये कंप्लीट होतीलच. पण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड येणाऱ्या 2 महिन्याच्या या प्रोसेसमध्ये प्रत्येक छोट्यातली छोटी अपडेट तुम्हाला आपल्या व्हिडिओजमधून चॅनलवर मिळत राहणार आहेच. ओके, एक छोटासा माझ्या रेग्युलर व्ह्यूअर्ससाठी मी एक अपडेट देतोय. मी पर्सनल काउन्सिलिंगच्या मुलांसाठी काही गेस्ट इन्व्हाइट केले होते. मी त्या गेस्टची नावं नाही सांगत आहे, बट ती जी गेस्ट आहेत मी तुम्हाला शुअरली सांगतो की इझिली तुम्हाला कनेक्ट होणार नाहीत अशीच गेस्ट आहेत. खूप म्हणजे हाय लेवल ऑथॉरिटीज आहेत कॉलेजेसच्या, ज्यांना मी इन्व्हाइट केलेलं होतं. आणि मी काउन्सिलिंगच्या मुलांसोबत मी काही NGO सोबत सुद्धा काम करतो, काही ऑर्फनेज सोबत सुद्धा मी काम करतो की त्यांना मी काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो, फ्री काउन्सिलिंग करतो त्यांची मी. तर अशा सगळ्यांना मी इन्व्हाइट केलेलं होतं आणि मी आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी सुद्धा मी काही सीट्स तुमच्यासाठी सुद्धा रिझर्व करून ठेवलेले आहे. तर तुम्ही काय करू शकता की डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि गुगल फॉर्मची लिंक असेल. मला माहिती आहे सुरुवातीच्या 20-25 किंवा अर्ध्या तासामध्येच आपल्याला जेवढ्या सीट्स आहेत त्या फुल होतील. फ्री वेबिनार आहे. जी मुलं पॉसिबली रजिस्टर लवकर करतील त्यांना आपण त्या वेबिनारची तुम्हाला लिंक येईल. आजच 11 वाजता वेबिनार आहे. खूप मोठे मोठे गेस्ट मी इन्व्हाइट केलेले आहेत. मी नक्की सजेस्ट करेन डिस्क्रिप्शनमध्ये जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताना गुगल फॉर्मची लिंक असेल तर रजिस्टर करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि 11 वाजता सेशन अटेंड करा. नक्कीच काहीतरी नवीन शिकायला भेटेल, कारण हे गेस्ट इझिली तुम्हाला अवेलेबल होत नाहीत हे मी तुम्हाला नक्की सांगेन. गेस्टची नावं नाही सांगत आहे, लेट इट बी. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समजून घ्या, सीईटी सेलनं रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत. आपल्याला समजून काय घ्यायचं, घाई करायची नाहीये. मी तुम्हाला सांगतो काय होतं, रजिस्ट्रेशन झाले चला लगेच फॉर्म भरू, लगेच आपण हे करू, डॉक्युमेंट अपलोड करू. थोडासा वेट करा. तुम्हाला माहिती आहे का, 4-5 वर्ष झालं सीईटी सेलची वेबसाईट सेमच आहे. ठीक आहे, फार काही याच्यात बदल झालेला नसतो. कॉपी पेस्ट वेबसाईट असते. डेव्हलपर्स कोणी असतील त्यांना थोडंसं कोडिंग मधलं नॉलेज आहे, वेबसाईट कॉपी पेस्ट होत असते. ठीक आहे, तशीच ती केलेली असते. त्याच्यामुळं बरेचशा अपडेट्स याच्यामध्ये चुकीचे असतात किंवा अजूनपर्यंत ती तेवढी वेल टेस्टेड नसतं. तुम्हाला माहिती आहे बघा, नंतर काहीतरी ऑप्शन येतो, काहीतरी एखादी ब्रांच नंतर अपडेट. तर बऱ्याचशा गोष्टी कसं असतं, थोड्याशा चुका समजल्यावर अपडेट होतात. त्यामुळे थोड्याशा चुका आपल्यावर कशाला टेस्ट करायच्यात. सो आजचा दिवस तरी कोणीही गडबड करायची नाहीये. आजचा दिवस तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ सुद्धा नका. मी शेड्यूल तर तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. मी तुम्हाला ग्रीन सिग्नल देईल. मी तुम्हाला सांगेल की कधी रजिस्ट्रेशन चालू करायचं, व्हिडिओ पोस्ट करून सांगेन, तेव्हाच व्हिडिओ पोस्ट करायचा. मी काउन्सिलिंगच्या मुलांना सुद्धा सांगितलं की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत रजिस्टर करायचं नाही. स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ देईन की कसं रजिस्टर करायचं, तो व्हिडिओ बघायचा आणि त्याच वेळेने रजिस्टर करायचं. ठीक आहे. सो गडबड अजिबात करू नका. चॅनलशी कनेक्टेड राहा. बाकी तुम्हाला काही एक अडचण मी येऊ देणार नाही. दुसरी गोष्ट, दादा या रजिस्ट्रेशनसाठी फीस किती असते लक्षात घ्या. जर तुम्ही सीईटी दिलेली आहे, ओके, जर तुम्ही सीईटीची एक्झाम दिलेली आहे तर तुम्हाला फीस लागणार नाहीये. तुमची फीस ऑलरेडी सीईटीच्या सेलच्या जे एक्झाम्स होतात तेव्हा त्यांनी घेतलेली असते. ओके, तेव्हा तुम्हाला आता काही एक रजिस्ट्रेशनसाठी फीस लागणार नाहीये. फ्रीली तुम्ही रजिस्टर करू शकता. जर तुम्ही सीईटी दिलेली नसेल, फक्त JEE दिली असेल तर मात्र तुम्हाला 800 कॅटेगरी असेल तर आणि 1000 रुपये जनरल कॅटेगरीसाठी तुम्हाला फीस भरावी लागणार आहे. अशी कित्येक मुलं असतील की ज्यांनी रजिस्ट्रेशन करताना EWS टाकलं असेल, OBC टाकलं असेल, SC टाकलं असेल, वेगवेगळ्या कॅटेगरीज टाकले असतील, बट त्यांना डॉक्युमेंट्स न मिळाल्यामुळे त्यांना आता ओपन मध्ये कन्वर्ट व्हावं लागणार आहे. ठीक आहे, त्यांना मात्र 200 रुपीज फीस भरावी लागणार आहे. कारण तेव्हा तुम्ही जनरलचा फॉर्म भरला होता तेव्हा तुम्हाला सीईटी सेलने फीस तुम्ही घेतली होती. आता तुम्ही ओपन मध्ये येतात तर 200 रुपीज तुम्हाला भरून तुमची कॅटेगरी ओपन करून घेता येते. काही एक अडचण नाहीये. आय होप हे सगळ्यांच्या लक्षात आलं की फीस काय आपल्याला वेगळी लागणार नाहीये. जर तुम्ही सीईटी दिली तुम्हाला 0 फीस आहे हे लक्षात ठेवा. ओके, आता डेट्स थोडेसे समजून घेऊया आणि मग जनरल डाऊट्स आणि नवीन जे सीईटी सेलने अपडेट्स दिलेत तेही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिले डेट्स काय आहेत. आजपासून रजिस्ट्रेशन चालू होते ते 24 पर्यंत आणि 25 पर्यंत व्हेरिफिकेशन असणार आहे. या डेट शुअरली एक्सटेंड होतील 3-4 दिवस, कारण 10 दिवसामध्ये अख्खा महाराष्ट्र रजिस्टर करणं थोडंसं सॉर्ट ऑफ डिफिकल्ट आहे. तर दरवेळेस प्रमाणे 15 दिवस ते थोडंसं नंतर वाढतंच. ठीक आहे, बट एनिवेज 10 दिवस सीईटी सेलने दिलेले आहेत. आपल्याला त्याच्या आधीच रजिस्टर करून घ्यायचं आहे. आपल्याला वाट बघायची नाहीये.
आणि कसं करायचं आहे ऑनलाईन व्हेरिफिकेशन की ऑफलाईन ते मी सगळं सांगणार आहे. चॅनलला कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळत राहणार आहे. ठीक आहे. सो रजिस्ट्रेशनसाठी आहे. व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन दोन वेगळ्या प्रोसेस आहेत का? आहेत. रजिस्ट्रेशन म्हणजे फॉर्म भरणे. तुम्ही जे दिलेले डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला व्हेरीफाय करून घ्यावे लागतात, एक तर ऑनलाईन मोडने किंवा ऑफलाईन मोडने. ऑफलाईन मोडसाठी तुम्ही कॉलेजेसमध्ये जा, डिरेक्टली तिथे सेंटर्स असतात, तिथे डिरेक्टली सगळं चेकआउट करून तुम्हाला देतील लगेच. आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला अपलोड करायचं, मग त्यांचा तो जो कोणी स्क्रुटिनी सेंटरचा ऑफिसर असतो तो ऑनलाईन चेक करून तुम्हाला अप्रुव्हल देतो. ठीक आहे. मग ऑनलाईन करायचं किंवा ऑफलाईन करायचं याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. बट रजिस्ट्रेशन करून आपल्याला व्हेरिफिकेशन आपलं मग ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल 25 पर्यंत सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. मी म्हणेन 25 ने 20 तारखेपर्यंत आपल्याला रजिस्टर करून रेडी राहायचं आहे. प्रोव्हिजनल रँक 27 ला येणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट ही 2 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजेच काय की 3 ऑगस्ट पासून आपला फर्स्ट राऊंड चालू होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये सुद्धा गोष्ट लक्षात घ्या, थोड्याशा डेट ह्या एक्सटेंड पण होऊ शकतात, बट व्हेरी हाय चान्स की 2 ते 3 ऑगस्ट मध्ये जरी डेट एक्सटेंड झाला फायनल मेरिट लिस्ट त्या मोमेंट पर्यंत राहील. आणि 3 तारखे किंवा 4 तारखेपासून आपला कॅप राऊंड जो असणार आहे, जो फर्स्ट कॅप राऊंड असेल तो मोस्ट प्रोबॅबली सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये काही चेंज झाला तर मी आपल्या चॅनलवर कळवणार आहे. जे इन्फॉर्मेशन ब्राउचर म्हणूया किंवा जे सर्क्युलर सीईटी सेलने रिलीज केलंय त्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट सीईटी सेलने मेन्शन केलं. सगळ्यात पहिला पॉईंट, फीस तुम्हाला लागणार नाहीये. दुसरा पॉईंट म्हणजे डॉक्युमेंट्स. काही जणांना प्रश्न होता की SCBC साठी कास्ट व्हॅलिडिटी लागणार की नाही. काही व्हिडिओजमध्ये सांगितलं गेलं होतं की कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाहीये. मी व्हिडिओ स्पेशली 2-4 दिवसाआधीच व्हिडिओ म्हणून सांगितलं होतं की कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे आणि तेच त्यांनी मेन्शन केलेलं आहे. SCBC साठी सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी शिवाय तुमचं SCBC कन्सिडर केलं जाणार नाहीये. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स एक वेगळा मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची वाटल्यास लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करतो. सगळे डॉक्युमेंट्स चेकलिस्ट करा आणि SCBC साठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. SCBC कॅटेगरी तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, कित्येक जणांकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल, कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा EWS सर्टिफिकेट नसेल. जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स नाही आहेत तर सध्या तुम्ही काय करू शकता, कॅप राऊंड 3 पर्यंत तुम्हाला वेळ आहे दिलेला आहे सीईटी सेलने. ठीक आहे. कशासाठी वेळ दिलाय की तुम्ही ते अपलोड करू शकता. जर तुम्ही ते अपलोड नाही केलं तर मात्र तुमची जी अलॉटेड सीट आहे ती कॅन्सल होईल आणि तुम्ही नेक्स्ट राऊंडला कन्सिडर केले जाल. हे एक याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल. बट बेसिकली लक्षात घ्या, तुमच्याकडे 3rd राऊंड पर्यंत वेळ आहे. मी तर म्हणेन 3rd राऊंड जास्त कन्सिडर करू नका. कॅप राऊंड 1च्या आधीच तुम्हाला ते करून घ्यावं लागेल. कारण जर समजा तुम्ही, एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, SC कॅटेगरीचा मुलगा आहे, कास्ट व्हॅलिडिटीने त्याने अप्लाय केलं, ओके, आणि तो फर्स्ट राऊंडला गेला, त्याला कॅटेगरीमुळे काही ना काही सीट अलॉट झाली. बट आता त्याला ती जर ऍक्सेप्ट करायची त्याला डॉक्युमेंट दाखवावं लागेल कास्ट व्हॅलिडिटी. आणि जर त्याच्याकडे नाहीये, त्याने रिसिप्ट सध्या अपलोड केलेली, जर त्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आली नाही तर त्याला फर्स्ट राऊंडला जी काही सीट अलॉट झाली ती कॅन्सल करावी लागेल, ओपन मध्ये स्वतःचं कन्व्हर्जन करावं लागेल आणि मग पुन्हा 2nd राऊंड मधून ऍडमिशन घ्यावं लागेल. सो एनिवेज जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळणारच नाहीये, ओके, म्हणजे 3rd राऊंड पर्यंत गेल्यावर मिळू शकते. जर 3rd राऊंड मे बी 2 महिने लागणार. ठीक आहे. म्हणजे ऑगस्टच्या एंड पर्यंत जरी मिळू शकत असेल तर नो प्रॉब्लेम, तरी चालणार आहे. बट त्याच्यामध्ये थोडासा विचार करून रिसिप्ट अपलोड करायची आहे. अजून काही अपडेट्स येतात का त्यासाठी 2 दिवस थांबा, गडबड करू नका. त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगणार आहे. आय होप फीस क्लिअर आहे. डॉक्युमेंट्स बद्दल क्लिअर आहे की जर तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट नसेल तर सध्या तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, ठीक आहे, नॉन क्रिमिनल लागतंच आणि इझिली मिळतं, बट कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट किंवा शेड्यूल्ड ट्राईब व्हॅलिडिटी असते ST कॅटेगरीसाठी, समजा ते अवेलेबल नसेल तर तुम्ही सध्या काय करू शकता, तुमची रिसिप्ट अपलोड करू शकता. बट लक्षात ठेवा, लवकरात लवकर ते डॉक्युमेंट मिळवणं गरजेचं आहे. कारण जर त्या कॅटेगरीच्या बेसिसवर तुम्हाला सीट अलॉट झाली आणि डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकला नाही तर ती सीट कॅन्सल होणार आहे, असं सीईटी सेलने स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे. आता राहिला फक्त विषय व्हेरिफिकेशनचा. दादा व्हेरिफिकेशन मध्ये नेमकं चेक काय करतात? ठीक आहे. व्हेरिफिकेशन मध्ये भरपूर गोष्टी चेक केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, तुमचं 10वीचं नाव, तुमचं 12वीचं नाव, तुम्ही जे 10वीचे स्कोर्स दिलेले आहेत सीईटीला फॉर्म भरताना ते सगळे चेक केले जातात. 12वीचे स्कोर्स चेक केले जातात. तुमची एलिजिबिलिटी चेक केली जाते. तुम्ही जे आधार कार्ड देताय, तुम्ही जे इंडियन नॅशनॅलिटी देताय त्याच्यावरचं नाव आणि याचं नाव मॅच करून बघितलं जातं. अल्फाबेट आणि अल्फाबेट चेक केले जातात. त्याच्यावर तुमचं 10वीचं, 12वीची जी तुमची LC असते, स्कूल लिव्हिंग जे सर्टिफिकेट असतं ते पण खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यावर सुद्धा प्रत्येक गोष्ट चेक केली जाते. तुमची जी TC किंवा LC आपण म्हणतो त्याला, ते सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या व्यवस्थित चेक केल्या जातात. सो हे व्यवस्थित अपलोड करायचे. मग दादा हे अपलोड करताना स्कॅनर वापरलं पाहिजे का किंवा काय केलं पाहिजे? मी सजेस्ट करेन, मोबाईलवर डॉक स्कॅनर नावाचा ॲप आहे, तुम्ही डाउनलोड करून त्याच्यावरून जरी अपलोड केले दॅट इज इनफ. फक्त क्लिअर इमेज आली पाहिजे एवढीची काळजी घ्या. बाकी काही एक टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाहीये, एवढं पण काही इश्यू होत
नाही. सो कोणाचे डॉक्युमेंट्स राहिले असतील पटकन डॉक्युमेंट्स काढून घ्या 2-3 दिवसामध्ये आणि लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचंय. बट 1-2 दिवस थोडंसं वेट करूया. काही जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येत असतील तर आपल्याला ते रिपोर्ट करता येतील सीईटी सेलला. आणि ट्रायल आपल्यावर नकोय, ठीक आहे. थोडंसं 1-2-4 दिवसांनी आपण करूया. एखाद दिवसात होऊन जाईल. जर उद्यापर्यंत आपल्याला कळेल की काही अडचण येते का, तर काही अडचण आली तर ती उद्यापर्यंत नीट होऊन जाईल. करेक्ट. आणि मग मी तुम्हाला युट्यूबवर सांगेन. सो ग्रीन सिग्नल मी युट्यूबवर देणार आहे आणि मी दिल्यानंतरच रजिस्टर करायचं आहे. अजिबात गडबड करायची नाहीये, ठीक आहे. आय होप सगळ्यांना हे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. मी आज सजेस्ट करेन तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ना, डॉक स्कॅनरने स्कॅन करा आणि ती PDF सगळी तुमच्या एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा. म्हणजे तुमचं महत्त्वाचं ते काम झालेलं असणार आहे. आणि अजून एक सजेशन असेल की फोटोज काढून घ्या, कारण 2-4 फोटोज तुम्हाला लागणार आहेत. तेच फोटो पुन्हा कॉलेजमध्ये वगैरे द्यावा लागतो. सो फोटोज सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. सगळ्या गोष्टी आज पर लक्षात घ्या. चॅनलला रोजचं रोज फॉलो करा. एक्झाम्पल पकडा की न्यूज चॅनल सारखं पकडा. न्यूज चॅनल नाही आहे बट एनिवेज जसं आपण रोज बातम्या बघतो ना, हेडलाईन्स काय, तसं लक्षात ठेवा की चॅनलचा व्हिडिओ रोजचा रोज बघायचा आहे. मे बी एखादा टॉपिक तुमच्या रिलेटेड नसेल बट स्टील बघायचा आहे, कारण याच्यातून ज्या गोष्टी तुम्ही म्हणजे जे गोष्टी चालू आहेत त्याशी सिंक्ड राहाल, अपडेटेड राहाल. जे काही गोष्टी चालू आहेत मार्केटमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी समजत नसतात. एखादी गोष्ट आपल्याकडून मिस झाली तर आपलं नुकसान होऊ शकतं. तर रोजचं रोज एकदा सकाळी 8-8:30ला किंवा रात्रीपर्यंत तरी का असे ना, रोजचा रोज व्हिडिओ बघायचा म्हणजे बघायचा. आय होप सगळ्यांना या सगळ्या गोष्टी समजल्या असतील, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.